मित्रांनो, 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटीसाठी असणारे कॅप ऑप्शन फॉर्म आता सुरू झालेले आहेत आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असाही प्रश्न आहे की त्यांना जे एक्सपेक्टेड कॉलेजेस आहेत ते लिस्टमध्ये सीईटी सेलने इन्क्लूड केलेले नाहीयेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जर तुमचं कॉलेज लिस्टमध्ये इन्क्लूड नसेल तर आपण काय करायला पाहिजे, तसेच किती कॉलेजेस सीईटी सेलने आतापर्यंत लिस्टमध्ये इन्क्लूड केलेले आहेत, या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 15 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQच्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि 15 ऑगस्ट पूर्वी ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर मित्रांनो, इथे सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती आल्यानंतर ऍडमिशन पोर्टल AY 2026-27 मध्ये तुम्हाला तुमचा रिलेव्हंट कोर्स दिसेल. सुरुवातीला आपण LLB 5 इयरचा कोर्स चेक करूयात. तर इथे तुम्हाला candidates are hereby informed that only those colleges that have received the necessary approval from the competent authorities for admitting student for academic year 2026-27 have been made available for admission through the CAP portal असं सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा की ज्या कॉलेजेसला कॉम्पिटंट अथॉरिटीकडनं अप्रुव्हल मिळालेलं आहे असेच कॉलेज सीईटी सेलने सध्या कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आणि इथे असंही सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट्स are advised to regularly visit the CAP portal for newly added colleges and fill the option form for subsequent round. तर येणाऱ्या पुढच्या काही राऊंडमध्ये सीईटी सेल अजून नवीन अप्रूव्ह झालेले कॉलेजेस सुद्धा या लिस्टमध्ये ऍड करणार आहे. परंतु सध्या जर आपण या कॉलेजचा स्टेटस पाहिला तर 5 इयर LLB सीईटी साठी जर आपण कॉलेजची लिस्ट सर्च केली तर आपल्याला दिसत आहे की इथे फक्त सध्याच्या घडीला 76 कॉलेजेस अप्रूव्ह झालेले आहेत. जर हाच नंबर आपण कालच्या नंबरशी कम्पेअर केला तर काल रात्री ज्यावेळेस मी चेक केलं होतं त्यावेळेस 5 इयर सीईटीचे फक्त 74 कॉलेजेस अप्रूव्ड होते आणि आत्ता 76 कॉलेजेस अप्रूव्ह झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, ही अप्रुव्हलची प्रोसेस ऑन गोईंग आहे. हे जर आपण मागच्या वर्षीच्या कॅप राऊंडच्या डेटासोबत कम्पेअर केलं तर 5 इयर LLB सीईटी साठी जे अप्रूव्ड कॉलेजेस होते त्यांची जी लिस्ट होती त्या लिस्टमध्ये टोटल असणारे जे कॉलेजेस आहेत 161 होते आणि त्यापैकी सध्या फक्त 76 कॉलेजेस अप्रूव्ह झालेले आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अजून बरेचसे कॉलेजेस आता या लिस्टमध्ये ऍड होणं बाकी आहे. हे जर आपण 3 इयर LLBच्या बाबतीत कम्पेअर केलं तर 3 इयर LLB मध्ये सध्याचे असणारे जे अप्रूव्ड कॉलेज आहे ते तुम्ही या ठिकाणी कॉलेज लिस्टवरती जाऊन अप्रूव्ड कॉलेजमध्ये चेक करू शकता. तर हे टोटल कॉलेजेस आहेत 112. ज्यावेळेस मी काल हा नंबर चेक केला होता त्यावेळेस तो 107 होता. म्हणजे 5 कॉलेजेस 3 इयर सीईटी साठी आणि 2 कॉलेजेस 5 इयर सीईटी साठी काल रात्रीनंतर अप्रूव्ह झालेले आहेत आणि सीईटी सेलने इथे ऍड केलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जर आपण मागच्या वर्षीच्या डेटासोबत कम्पेअर केलं तर 218 कॉलेजेस 3 इयर लॉ सीईटी साठी होते आणि तोच नंबर यावर्षी सध्या 112 आहे. म्हणजे ऑलमोस्ट 50% कॉलेजेस अजून अप्रूव्ह होणं बाकी आहे. तर सबसिक्वेंटली ते कॉलेजेस अप्रूव्ह होत जातील आणि सीईटी सेल तुम्हाला या लिस्टमध्ये ते कॉलेजेस ऍड करून देईल. आता जे कॉलेजेस इथे तुम्हाला लिस्टमध्ये दिसत आहेत तेच कॉलेजेस फक्त तुम्ही कॅप ऑप्शनमध्ये सिलेक्ट करू शकता. आणि यामध्ये आपण पाहू शकतो की GLC मुंबई हे कॉलेज अजून सुद्धा अप्रूव्ड लिस्टमध्ये 3 इयर LLB साठी आणि 5 इयर LLB साठी आलेलं नाहीये. तर थोडक्यात ही जी प्रोसेस आहे ती अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे आणि नवीन कॉलेजेस इथे अप्रूव्ह होऊन ऍड केले जाणार आहेत. आणि या अप्रुव्हल संदर्भात सीईटी सेलने ऑलरेडी कालच एक नोटीस पब्लिश केली होती ज्यामध्ये सीईटी सेलने स्पष्टपणे विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की आतापर्यंत सीईटी सेलकडनं 3 इयर सीईटी साठी
93 कॉलेजेस अप्रूव्ह केले गेले होते आणि 56 कॉलेजेस हे 5 इयर LLB साठी अप्रूव्ह केले होते. आता त्याच्यामध्ये आपल्याला हा नंबर वाढलेला दिसतोय आणि ज्याप्रमाणे CET सेलने सांगितलं होतं की 93 कॉलेजेस फक्त 3 इयर LLB चे कॅप राऊंड 1 मध्ये एंटर करणार आहेत, परंतु ॲक्च्युअली 3 इयर CET चे आता 112 कॉलेजेस कॅप राऊंड मध्ये एंटर करत आहेत. तर यावरून एक अंदाज आपल्याला असाही घेता येईल की CET सेल मे बी अप्रूव्ह कॉलेजची जी लिस्ट आहे ती अजून एक्सटेंड करेल. याच्यामध्ये नवीन कॉलेजेस जे 1-2 दिवसामध्ये अप्रूव्ह होतील ते ॲड करेल आणि त्यानंतरच तुम्हीही जर ऑप्शन फॉर्म फिल केला तर त्याच्यामध्ये तुमच्यासाठी असणारे ऑप्शन्स वाढतील, चॉईस फिलिंग वाढेल आणि त्यामुळे तुमचे अलॉटमेंटचे चान्सेस सुद्धा इथे वाढतील. त्यामुळे घाई करू नका. आजच फॉर्म भरला म्हणजे लगेच GLC किंवा ILS वाले तुम्हाला घ्यायला गाडी पाठवतील अशाही भ्रमात राहू नका. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, बेटर हेच राहील की तुम्ही थोडं थांबून हे कॅप ॲप्लिकेशन जे आहेत ते सबमिट करावे. आणि जर आज तुम्ही तुमचे कॅप ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिट केले असतील तर परत तुम्ही ते कॅप ॲप्लिकेशन अनलॉक करून नवीन ऑप्शन सुद्धा तिथे ॲड करू शकता. ठीक आहे, एक थोडं थांबून हे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत जेणेकरून नंबर ऑफ कॉलेजेस वाढतील आणि तुमचे ॲडमिशनचे चान्सेस सुद्धा इथे वाढतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे घाई करू नका. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.